राजनापूर्ण गाव परिसरातील शेतशिवारामध्ये रात्री बेरात्री चोरीच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे. शेतातील साहित्य आणि इतर वस्तूच्या चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून चोरीच्या भीतीमुळे त्यांना रात्री स्वतःची झोपमोड करून शेताची राखण करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चोरीच्या घटनांबाबत पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही चोरीचे प्रमाण कमी होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी शेतशिवारात पोलिसांची गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मित्रांनो, हे ते शेड आहे जिथं ते 5-6 जण आलेले होते. हे क्षेत्रफळ आहे, हे त्यांची खोपडी आहे. इथं ते आलेले होते, यांना धमकावून ते सगळ्यांना सांगितलं तर आमच्या गावातून हे 20 ते 25 जण त्यांचा पाठलाग करत आलेले होते आणि त्यांचा पाठलाग आणखीन पण चालू आहे. आज आलो आपण राजनापूर्ण या शेतशिवारामध्ये यायचं नेमकं कारण काय? आपण बाहेर गावामध्ये जेव्हा जातो ना तर काहीतरी मुद्दे खूप मोठे राहतात, काहीतरी प्रकार झालेला राहतो. आज तुम्ही पाहता की माझ्या मागं हे शेतकरी जे तुम्हाला दिसत आहेत, काहीतरी यांचं नुकसान झालेलं आहे. ते नुकसान कोणत्या प्रकारे झालेलं आहे? आधीच आपण पाहतो की शेतकऱ्यांचं जे जीवन आहे हे थोडं आपण पाहतो की सरकारपासूनही त्यांच्या काही गोष्टी कमी होतात, काही पूर्णता होत नाही. अशा वेळेला पाहतो आपण की रात्री बेरात्री या ठिकाणी चोर येऊन यांच्या काही शेतीचे जे सामान राहतात ते चोरण्याचा प्रकार या ठिकाणी आलेला आहे. आपण पाहिलं की आल्यानंतर या ठिकाणी एक प्रकार असं सांगितलं गेलेलं आहे की काल रात्री सुद्धा मध्यरात्री या ठिकाणी चोरटी येऊन एका झोपडीवरच्या एका चौकीदाराला धमकावण्याचा प्रकार सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. नेमकी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय राहते आपण यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, नेमकं प्रकरण काय झालं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काल रात्री अर्ध्या रात्री जवळपास 12 वाजताच्या जवळपास गावातील बरेचसे मुलं नागरिक या ठिकाणी शेतात येऊन गस्त सुद्धा त्यांनी घातलेली होती. काय नेमका पूर्ण प्रकार झाला? गेल्या 8 ते 10 दिवसापासून आमच्या शिवारात चोरीचे प्रकरण, विविध प्रकरण चालू आहेत. त्यामध्ये जवळपास 2 शेतकऱ्यांनी आसेगाव पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट सुद्धा, FIR सुद्धा दिलेला आहे. परंतु त्यावर जसं समाधानकारक प्रतिक्रिया हवी असते तशी काही मिळाली नाही आहे. आणि त्याचाच एक पाठबळ म्हणून चोरट्यांना आणखी मिळालं. त्याच्यानंतर त्यांची आणखी परवाच्या रात्रीला सुमाराला 2 ते 2:30च्या दरम्यान आणखी त्यांनी एक असाच प्रकार घडून आणलेला आहे. त्याच्यामध्ये माझं शेत आहे. माझ्या शेतातील जवळजवळ 2 स्प्रिंकलरचे सेट आहे, ज्याच्यामध्ये लोखंडी आपले पितळचे 15-16 नोझल आणि केबल, जो आपला मोटरला केबल लागला राहतो तो 25 ते 30 फूट केबल चोरून नेलेला आहे. त्याच्याच नंतर आणखी काल रात्रीला सुद्धा ते परत आले होते. जवळपास आमच्या शेतातील चौकीदाराला ते दिसले आणि 5-6 बॅटरीक लोक घेऊन आलेले आहे. तोंडाला त्यांनी बांधलेलं आहे, काळे कपडे घालून आहे असे त्यांनी आम्हाला सांगितलं असता आम्ही 15-16 50-60 जण इथं हजर झालो आणि जवळपास 12 वाजेपर्यंत रात्री आम्ही पाठलाग केला. आमच्या समोर ते लोक पडत होते, आम्ही त्यांच्या मागे पडत होतो. परंतु काही कारणास्तव ते आम्हाला जसं मिळालं नाही, कारण का रात्रीचा टाइम होता. त्यानंतर ते दडप झाले कुठेतरी. त्याच्यानंतर आम्ही आसेगाव पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे. तक्रार याच्या आधी झालेल्या प्रकारावर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती का? हा, तक्रार दोन शेतकऱ्यांनी केली आहे. त्याच्यामध्ये सतीश दादा वैराळे यांनी 13 तारखेला केलेला आहे आणि सतीश दादा जामोदकर यांनी जवळपास 17-18 तारखेला एक तक्रार केलेली आहे. परंतु त्याचा काही पाठबळ त्यांना म्हणजे जसं पाहिजे होतं त्याच्याकडून आपल्याला पोलिसांकडून काही असा प्रतिसाद पाहिजे तसा मिळाला नाही. आणखी एक शेतकरी आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपल्या शेतातला बराचसा मुद्देमाल जो चोरीला गेलेला आहे लक्षात येत आहे. मी शेतकरी राजनापूर्ण येथे रहिवासी असून माझं शेत हे बहादरपूर शिवारमध्ये येते, जिथं साधारण शेतकरी कास्तर काम करणारा माणूस जो जातो म्हणते तिथं जाऊ शकत नाही. ह्या ठिकाणी माझी 13 ऑगस्टला झटका मशीन शेतातली अंदाजे किंमत म्हणजे ते 15,000 रुपये किमतीची मशीन होती. हे झटका मशीन नवीनच मशीन होती, ते चोरीला गेलेली आहे. त्या म्हणजे पेटी फोडून त्या पेटीचे 2-2 लॉक लावले होते. ते लॉक सहज उघडत नव्हते, पण त्यांनी ते अँगलनं ते कुलूप फोडून ते झटका मशीन चोरून नेली. आणि मी 13 तारखेला पोलीस स्टेशन आसेगाव पूर्णा येथे तक्रार दाखल केली. त्या तक्रार दाखवल्यानंतर पोलीसवाले पंचनामा करून आले, तेव्हा त्यांनी संशय सांगा म्हणजे. आता संशय कसं, आपण कोणाला पाहिलंच नाही, ह्या व्यक्तीचं आपण नाव सांगू शकलो नाही. पण ज्या शेतात समजा असं म्हणा का बाहेर गावला व्यक्ती जो येते त्या व्यक्तीला माहित नसते ना कुठं काय येतं, त्यापासून असं म्हणा का पूर्व रचना ज्यांना काही ना काही माहिती आहे शेताबद्दल ह्याच व्यक्तीच्या याच्यात हात असू शकते. शासनाला आमची हेच
विनंती आहे तर जेणेकरून याच्यावर कठोर कारवाई करून कमीत कमी कास्तकार मोठ्या मेहनतनं पैसा जमा करून हे पीक उभं करासाठी हे शट्टर मशीनसाठी किंवा स्प्रिंकलर असो केबल असो यासाठी पैसे जमा करून आणि हे प्रयत्न करतो की आपलं पीक चांगलं झालं पाहिजे. पण हे चोट्टीचा असा धुमाकूळ 8 दिवसापासून गाजला येते त्या रोज म्हणजे 3-4 दिवशी एक चोरी चालूच आहे. यासाठी कसं शासनाने याच्यावर कठोर कारवाई करून किंवा यांना पकडून किंवा कधी संध्याकाळी 10च्या सुमारास किंवा जे पोलीस स्टेशन आशेगाव पूर्ण आहे यांनी जर समजा पेट्रोलिंगची गाडी जर ताजना पूर्ण म्हणजे आजूबाजूने खेळत जर घुमवली समजा रात्री 12 वाजता 1 वाजताच्या टाइमात तर कास्तकार तेवढं समाधान वाटेल अशी आमची शासनाला एक विनंती आहे. आणखी बरेचसे शेतकरी आपण पाहतो या ठिकाणी जमा झाले आहेत. ज्यांच्या शेतातला मागच्या वेळी चोरीला गेले ते सुद्धा आपल्यासोबत आता याआधी आपण प्रतिक्रिया घेतली. नेमकं तुमच्या शेतातलं काय गेलं असं चोरीला? माझ्या शेतातलं काल रात्रीला 12-12:30च्या दरम्यान 2 ट्वेल मधले 2 पेटे गेल्या, टाटावर पेटे आणि केवळ पण 60-70 फूट दोन्ही बोर मधलं सारशेम टू सेम गेलं. हे संध्याकाळी 1-1:30 वाजता चोरी झाली रात्रीच्या वेळेत. नेमके आणखी एक दादा आपल्यासोबत जुळलेले आहे. काय नेमका हा प्रकार जो तुमच्यासोबत घडत आहे शेतकऱ्यांसोबत? या प्रकार तर एकदम खराब आहे, असा घडायलाच नाही पाहिजे पहिली गोष्ट. कारण वरचा पाऊस येऊन न्याला अगोदरच आम्ही सोयाबीनला पाणी लावायला गेलो. माझ्या शेतातले कमीत कमी 15 नोजल गेले. आज नवीन नोजल घेतलं म्हटलं कास्तकारांना तर 700 रुपयाचा एक पितळी नोजल आहे. प्लॅस्टिकचा नोजल बरोबर उडत नाही. 700 रुपयानं 15 नोजलचे पैसे पकडा आणि मीटरचा केबल काढून गेला. मीटरचा केबल गेला कमीत कमी 35-40 फूट. तो केबल घ्यायचा म्हटलं तर तो 250-300 रुपये मीटर आहे. केबल पूर्ण पितळी आहे आणि आम्ही रिपोर्ट देऊन काय त्याच्यावर काही कारवाई नाही, काहीच नाही. माझं प्रकरण झाल्यानंतर 2 प्रकरणं घडले गावात. आमची अशी इच्छा आहे बघा याच्यावर कारवाई व्हा, काही ना काही चोरटे पकडले. आमचं शेतात सामान राहिलं तर कसं आहे कास्तकाराचं सामान राहिलं त्याला भीती नाही पाहिजे, शेतीच्या सामानाला भीती नाही पाहिजे. आता शेतीचं सामान का आम्ही स्प्रिंकलरचे पाईप 20-20 फुटाचे पाईप आहे ते का घरात भरून ठेवा? आमचे पाईप तर शेतातच राहणार आहे ना. आमच्या सामानाला पूर्ण सुरक्षा भेटली पाहिजे आणि जे असे करून आले त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा. आमचं म्हणणं एवढंच आहे. आणि आता या पाऊस नाही आहे, काही नाही. आता तुम्हाला सांगा 15-20 हजार रुपये कास्तकार परत इन्व्हेस्ट करण कुठून? हे पैसा आणून कुठून? अगोदरच पाणी नाही आहे, पराठ्याला पाणी नाही आहे, सोयाबीनला पाणी नाही आहे. पाणी द्यायचं कसं? कठोर कारवाई आमचं म्हणणं आहे फक्त. मिळालेल्या प्रतिक्रियेतून एवढं लक्षात येते की शेतकऱ्यांनी वारंवार पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार करून सुद्धा त्यांच्या तक्रारीवर पूर्णतः काम केलं गेलं नाहीये. बरेचशा आपण प्रतिक्रिया घेतल्या. त्या प्रतिक्रियेतून लक्षात येते की पोलीस प्रशासनावर शेतकऱ्यांचा थोडा आक्षेप असा दिसून येते. बऱ्याच ठिकाणी काय होते की हे दादा बोलले आपल्यासोबत, त्यांच्या बोलल्यानंतर लक्षात आलं की ते 5-6 दिवसाआधीची गोष्ट आहे. त्यानंतर 2 दिवसानंतर वेगळ्या शेतकऱ्यासोबत घडते, 2 दिवसाआधी या शेतकऱ्यासोबत घडते. काल एका शेतकऱ्याला धमकावलं सुद्धा जाते. त्यावेळेला गावकरी जे मुलं आहेत ते त्या शेतामध्ये येऊन त्या चोरट्यांना पळवण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी होते, पकडण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी होते. तर प्रश्न असा निर्माण होते की नेमकं पोलीस प्रशासन करत काय आहे? राजनापूर्ण हे ठिकाण आसेगाव पोलीस स्टेशन या हद्दीत आल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांची या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. पाहत रहा मराठी 24 तास. मी भूषणराव. रातच्या माणूस वावराची